टोल घेतात. अरे रोड बघा ना कसा झालाय, स्टार्टिंग पासून इकडे एंडिंग पासून. काय रोड आहे, कसला पैसा घेतात तुम्ही? अरे एवढा खड्डा झालाय, बाईकची हालत, त्रास होतं किती, गाडीला त्रास किती, खर्च किती होणार, त्या सरकार देणार काय पैसे? जो टोल नाक्याचा जो हायवे आहे याची अवस्था सध्या अशी झालेली आहे की आम्ही बायकर्स किंवा आम्ही जे वाहन चालक आहेत आम्हाला इतकी गैरसोय होते. गव्हर्नमेंट जी टोलचे पैसे घेते किंवा गव्हर्नमेंट जी जे सुविधांच्या नावावर आम्ही ज्या करता आम्ही मतदान वगैरे करतो ज्या गोष्टीसाठी, पण त्या मूलभूत सुविधा अद्यापही म्हणजे आपल्याला भेटलेल्या नाही आहेत. आणि हे रस्त्या खड्ड्यामुळे इथे इतके सारे ऍक्सिडेंट्स वगैरे होतात, खूप साऱ्या लोकांना त्रास होतो, गैरसोय होते. दिस इज ऑफिस आवर्स, लोकांना ऑफिस टायमिंग्सला जायचं असतं आणि या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जॅममुळे खूप वेळ आमचा महत्वाचा वेळ वाया जातो असं आमचं म्हणणं आहे. आणि एवढंच आमचं म्हणणं आहे की जे काही लोकप्रतिनिधी आहेत किंवा ज्यांना काही व्हॉट फॉर वी आर वोटिंग फॉर, सो वी शुड गेट इन रिटर्न की आम्हाला ऍटलीस्ट चांगले रस्ते तरी मिळायला. मुंबई खड्डेमुक्त झाल्याचा दावा करणाऱ्या पालिका प्रशासन आणि राज्य सरकारचं खरंच इथं लक्ष देण्याची गरज आहे. मी सध्या उपस्थित आहे ते ऐरोली टोल नाक्याजवळ. ऐरोली टोल नाक्याहून जो रस्ता पूर्व द्रुतगती महामार्गाकडे बाहेर पडतो त्या संपूर्ण पॅचवरती सध्या खड्ड्यांचं साम्राज्य आपण बघू शकतोय की मोठमोठे खड्डे इथं पडलेले आहेत, ज्याचा परिणाम इथं वाहतुकीवर होतोय. गाड्यांना इथं खूप सावधानीनं जावं लागतंय आणि ही केवळ या पॅचची नाही तर या संपूर्ण ऐरोली टोल ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत संपूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारनं या खास करून भागाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण की आपण बघू शकतोय की रस्त्याच्या मधोमध पडलेले हे मोठे खड्डे वाहतुकीत खूप मोठा अडथळा ठरत आहेत आणि आगामी गणेशोत्सवाच्या तोंडावर जर हे खड्डे लवकरात लवकर बुजवले नाहीत तर त्याचा प्रवाशांना आणि गणेश भक्तांनाही खूप मोठा त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. कॅमेरामन अनिल सनगारे साम्या राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.